नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे एका वादासंदर्भातली. मनसरमध्ये दर्गा आणि मंदिर असा वाद पुन्हा एकदा पेटलाय. पांडवकालीन बारव प्रकरणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. मनसरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे. दर्ग्याखाली मंदिर असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांकडून दावा केला गेला. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मनसर इथे भेट दिलेली आहे. परिस्थितीची पाहणी सुद्धा केली आहे आणि यावेळी त्यांनी संबंधित दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात प्रांत अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. तुम्ही मला काही करा. माझ्या देवाचा फोटो घेता तुम्ही, मला ते पाहिजे. नाही मी करणार आहे. आता हे कमी करणार आहे. निगोटवाडी हद्दीत गाड्याच्या इकडे ना निगोटवाडी हद्दीत आहे. तुमची जागाच आहे की नाही? जागा तर तुम्ही बांधलं कसं सरकार जागेत? जुना बेल बाजार कुठे आहे? कुठं आहे दाखव ना. इथं जागा आहे का तुमची? जागा आहे का? सातबारा आहे का? सातबारा वगैरे आता कसं काय तुम्ही? आणि तुम्ही सरकार जागा बांधली. मी बांधू का इथं पुढं? त्याच्यावर नाव नाहीये. मी पुढं बांधू का इथं? काय होतं साहेब, ऐकून आहे ना यांनी पार ना वाटोळ केले. साहेब आता हे 7-8 जण कुठले होते विचारा बरं त्यांना. इथं होते ते एकही ओळखीचं नव्हतं. 2 महिन्यापूर्वी ती जागा सर्वे केली होती. तहसीलदार आले होते, प्रांत आले होते. त्यांनी ती सगळी जागा तपासलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर आदेश केलेले आहेत. त्या जागेवर शासकीय मालमत्ता असल्याचा सातबाऱ्यावर नावं लागलेली आहेत शासनाची. पुन्हा एकदा असं असून सुद्धा इथे काय चाललंय, हे आंधळं दळते आणि कुत्रपीठ खाते हा प्रकार इथे चाललेला आहे. हिंदूंची जागा अशा रीतीने देशभरामध्ये वक्फ म्हणून घोषित केलं जात आहे.